मनापासून सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ढोंग, कपट, कारस्थान, शूद्रता विचारांची कधीच रुजली नव्हती. आम्ही सगळे या महाराष्ट्रासाठी एकत्र होतो, एकमेकांच्या कुटुंबापर्यंत, बरं का, मुलाबाळापर्यंत सरकारचे किंवा पोलिसांच्या हात कधी पोचले नव्हते. या राज्याची परंपरा आहे. पण याला प्रत्युत्तर दिलंय फडणवीसांनी, मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही, असा एक व्हिडिओ. नका ना सोडू. तुम्हाला कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका म्हणून? तुम्ही आमच्या नादी लागाच म्हणतो ना. मी तुम्ही नादी लागणार म्हणजे काय करणार? पोलिसांना सांगणार, बरं का, किंवा ईडी सीबीआयच्या लोकांना रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा. नादी लागण्याचा जर विचार करत असाल ना, तुरुंगात असलेला एक एजंट ईडीचा हा कोणाचा माणूस आहे आणि त्याच्या थ्रू, त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती हजार कोटी रुपये गोळा केले ह्या लोकांनी. नादी तुम्ही लागाच, आमचं आव्हान आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात, तुमचा नाद केला. हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा. नादी लागाच. तुमची नादी लागण्याची आता हिंमत आणि छाती नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल जे आव्हान दिलेलं आहे, बरं का, ते एका मर्द मराठ्याचं आव्हान आहे, एका महाराष्ट्र प्रेमीचं आणि महाराष्ट्र स्वाभिमानीचं आव्हान आहे. आणि कारस्थान्यांनी, कपटी लोकांनी आमच्या नादी ह्यापुढे लागावंच. शब्द वापरणार नाही मी. या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? चुतियांच्या, नामर्दांच्या. शोलेमध्ये एक डायलॉग आहे ना, अमुक अमुक फौजा घेऊन हमसे लढणे आएंगे क्या आप? अहो या ना तुम्ही. आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून. नादाला लागा म्हणजे सीबीआय, ईडी, पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं, ही यांची हिंमत. ती सगळी कवचकुंडलं काढा आणि मैदानात उतरा. नाही आम्ही त्यांना 20 फूट खाली गाडलं या कपटी लोकांना, तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही. पुढचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ते होऊ शकतात अशी एक बातमी सध्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्हावं. संघानं त्याला ग्रीन सिग्नल दिलाय. बघा, संघ हा असंस्कारी, असुसंस्कृत, अनीतिमान लोकांना आता पाठीशी घालणारा पक्ष झालाय, संघटन झालंय. हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही संघ पाहिलाय तो बाळासाहेब देवरसांचा पाहिलेला आहे, बरं का. आम्ही संघ पाहिलाय तो रज्जू भैयांचा पाहिलेला आहे. आम्ही त्यांच्या चरणाला हात लावलेले आहे. आम्ही त्यांना त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे. मी आणि हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, बरं का, किंवा त्यानंतर रज्जू, आम्ही स्वतः जाऊन ते जिथे असतील तेव्हा आम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे. आम्ही तो संघ मानलेला आहे. तुम्ही आता जो संघ म्हणताय ना, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला, त्यांनी ग्रीन, संविधानाची आणि या देशाच्या लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे लोक सत्तेत बसलेले आहेत. देशाची संस्कृती खतम करणारे लोक सत्तेत बसले आहेत. संघ काय करतोय? ज्या संघाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एका टिंबा एवढं योगदान नव्हतं, किंवा ज्या संघ विचारायचे लोक चले जाऊ ती चळवळ चिरडून टाका असं ब्रिटिशांना पत्र लिहित होतं, त्याने आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही, अजिबात नाही. विधानसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने ताई माई हक्क आहे अभियान सुरू करण्यात करा ना. आता असं आहे की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक. ताई माई अक्का माझा पक्ष छक्का असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. त्यांचा अपमान. त्यांना आता एक आधार मिळालेला, प्रतिष्ठा मिळालेली आहे, बरं का. हे जी फौज आहे, मग शब्द वापरला नाही, पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या हे राजकारण करतात. शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून हे राजकारण करतात. आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलंय. म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो. राज्य सरकारनं अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत आतापर्यंत. सर, निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कदाचित कर्जमाफी केली जाऊ शकते. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा राज्य सरकार.
1000 कोटीचं कर्ज आहे किंवा त्यापेक्षा जास्त 8 लाख कोटीचं कर्ज आहे म्हणतात. हे सगळं करत असताना आमची भूमिका आहे की केंद्र सरकारनं त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस बरं का समर्थन मूल्य शेतकऱ्यांना का दिलं नाही ते द्यायला हवं होतं देशभरातल्या शेतकऱ्यांना. पण एमएसपी कोणाला दिली मी सांगितलं. समर्थन मूल्य सरकारचं समर्थन मूल्य मिळालं असतं ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूला त्याची किंमत त्यांना दिली. एमएसपी त्यांना मिळाली पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. सरकारी पैशानं तुम्ही लाडली बहीण योजना सुरू करताय फक्त मतांसाठी इतर काही गोष्टी करताय. जनतेला मिळाल्याबद्दल आमच्या पोटात दुःख करण्याचं कारण नाही पण तुमचं सरकार आउटघटकेचं आहे आणि तुम्ही सत्तेवर राहणार नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत पराभव होतोय तुम्ही लक्षात घ्या. नागपूर नक्कीच. नागपूर काय सातबारा आहे का माझं नाव आहे. जर नरेंद्र मोदी वाराणसी धडपडत जिंकू शकतात आणि शेवटच्या क्षणी पराभव विजय मॅनेज करतात तर देवेंद्र फडणवीस सहज हरू शकतात. तो काय एवढा आहे का अजिंक्य लोक आहेत का. काय करणार पोलीस आणून ठेवणार ईडीवाले आणून ठेवणार आणि धमक्या देणार लोकांना. बाकी फडणवीस काय करू शकतात किंवा मोदी काय करू शकतात. ईडी सीबीआय आणि पोलीस सोडले तर यांच्याकडे आहे काय नैतिकतेतला न सुद्धा नाहीये. हे मी जबाबदारीनं बोलतोय. महाविकास आघाडीची बैठक होते 7 तारखेला मुंबईमध्ये. आम्ही उद्धव ठाकरे स्वतः दिल्लीमध्ये आहेत त्या दिवशी. आम्ही सगळे दिल्लीमध्ये आहोत. कुणी ठरवली बैठक मला माहित नाही. बाळासाहेब थोरातांनी उद्धव मला माहित नाही. स्वतः उद्धव ठाकरे स्वतः आम्ही जे बैठकीला उपस्थित असतो बरेचसे लोक आमचे दिल्लीमध्ये आहेत संसदेमध्ये आहेत. काल मल्लिकार्जुन खरगे राजकीय व्यक्ती झाले होते त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्यावरती अनेक घुसोळे. ही संघ परिवाराची नैतिकता कुटुंबावरती हल्ला करायची. माणसाच्या चारित्र्यावर चांगल्या चारित्र्यावर स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांच्या जीवनातला संघर्षातला 1% जरी भाजपच्या जीवनामध्ये असता तर भाजपा उधळून निघाला असता. चला थँक्यू. मुंबई सत्र न्यायालयाचा एक निकाल है. आप हिंदी में बोलिए क्या है बोलिए क्या है आपका तेजस्वी सूर्या ने कहा है क्या? तेजस्वी सूर्या ने सवाल उठाया है राहुल गांधी और प्रियंका गांधी वायनाड क्यों नहीं जा रहे हैं. किसने सवाल उठाया. तेजस्वी सूर्या ने सर कौन है ये. बीजेपी के एमपी सर. हाँ तो उसमें क्या कहना चाहिए. आपको किसने कहा कि नहीं जा रहे हैं. अब अभी तक क्यों नहीं पहुंचे हैं. चार्टर्ड पेन देखिए बात चार्टर जब इस प्रकार के हादसे होते हैं और वहां वीआईपी जाते हैं तो जो बचाव कार्य होता है वो डिस्टर्ब होता है. वहां जो पूरी केंद्र सरकार की टीम पहुंची है वो काम कर रही है और हमें मालूम है राहुल गांधी जी निरंतर उनके संपर्क में है. वहां जाने से राहुल गांधी जैसी व्यक्ति जाने से वहां भगदड़ मच जाएगी. वहां काम में डिस्टर्बेंस हो जाएगा. जो बचाव कार्य शुरू है राहत कार्य शुरू है यह अगर किसी व्यक्ति को मालूम होगा तो उसने थोड़ा आत्मपरीक्षण करना चाहिए. सर केरल के चीफ मिनिस्टर आज वायनाड जाने वाले हैं. ठीक है जाने तो अच्छी बात है मदद कार्य होना चाहिए. चलिए आज केरल के हेल्थ मिनिस्टर ने कहा है कि हमें जिस तरह से अमित शाह कह रहे हैं कि हमें अलर्ट दिया गया था ऐसा कुछ अलर्ट नहीं एक सिंपल सा अलर्ट दिया गया था. इतनी बड़ी दास्ता हो सकती है ऐसा बताया नहीं गया. ठीक है उसके ऊपर चर्चा हो जाएगी तो हम सर देखेंगे. हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष होने की मुझे मालूम नहीं भाई. ये बीजेपी को किसको बनाना है राष्ट्रीय अध्यक्ष वो उनका अधिकार है. अब ऐसा है कि कोई भी बन सकता है आजकल. एक जमाना में अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष रहते थे हमने देखा है. अडवाणी साहब थे मुरली मनोहर जोशी जी थे वेंकैया नायडू जी थे. अब तो क्या चलता है बिठा दो.